मोशीमधील ती इमारत दुर्घटना माहिती असेल, जिथं कचऱ्याचा डोंगर येऊन कोसळलेला होता एका इमारतीवर आणि त्या इमारतीमधील कामगार जे आहेत ते जे कर्मचारी आहेत ते अडकले होते। मोशी इथल्या त्याच वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामधील प्रशासकीय इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर आता धक्कादायक अशी माहिती समोर येते आहे। या दुर्घटनेमध्ये 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि 2 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेत। तब्बल 75 तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे, तरी सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरूच आहे आणि या दुर्घटनेबाबत अनेक गंभीर बाबी उघडकीस येत आहेत। या प्रकरणामध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक खुलासा। परवानगी तळमजल्याची, 2 मजले अनधिकृत। प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर। इमारत कोसळून निष्पापांचा बळी। त्यांना आतमध्ये हे सोडलंय ते सोडले, खरं सांगता का खोटे सांगता ते आम्हाला तरी काय माहिती आहे? पोरं आहेत त्यांना ते आम्हाला तरी कळायला पाहिजे ना। काय फुगडी कळायला तिकडे पुण्यामध्ये, पण इथं त्यांना यायला वेळ नाही। काय पद्धती फडणवीस साहेबांचं काम होतं इथं येण्याचं। ते काय म्हणतात अडकले सर, एका माणसाचे 100 लोक दारात बसले बिना अन्न पाण्याचं आणि ते लेट खाणं म्हणून गेले तिकडे निघून। अतिवृष्टीनंतर महाकाय कचऱ्याचा डोंगर कोसळून मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली आणि 23 कर्मचारी यात अडकले होते। त्यांपैकी 14 जणांची सुटका तर एकाचा मृत्यू झालाय। आता या दुर्घटनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। रोहित पवारांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर निशाणा साधलाय। महेश लांडगेंबद्दलच त्या ठिकाणी मी बोलतोय। महेश लांडगेच त्या बाबतीत लक्ष देऊन असतात। तिथं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं असेल ते महेश लांडगेंना सांगितल्याशिवाय तिथं दिलं जात नाही। हा कॉन्ट्रॅक्टर पण कोणाचा आहे, कोणामुळे तिथं परवानग्या दिल्या गेल्या, कोणामुळे तिथं कंप्लायन्समध्ये चुका झाल्या, हे जर आपण बघायला गेलो तर त्यांचं नाव प्रामुख्याने येतं। आणि महेश लांडगेंना कोणाचा वरदास्त आहे तर भाजपच्या प्रमुख या राज्यातल्या नेत्यांचा वरदास्त आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। रोहित पवार यांच्या आरोपाची चर्चा सुरू असतानाच या इमारतीचं बांधकाम अनधिकृत असल्याचं समोर आलंय। 3 मजली प्रशासकीय इमारतीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागानं 27 जुलै 2023 रोजी केवळ तळमजल्यासाठीच पूर्णत्वाचा दाखला दिला होता। विशेष म्हणजे पहिला आणि दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही अधिकृत मंजुरी किंवा पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यात आलं नव्हतं। असं असतानाही या दोन्ही मजल्यांवर बांधकाम पूर्ण करण्यात आलं आणि तिथे कॅन्टीन तसंच कॉन्फरन्स रूम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेत कोसळलेल्या इमारतीचं बांधकाम करण्यासाठी 17 जून 2014 रोजी बांधकाम परवानगी घेण्यात आली होती। त्यानंतर 26 जुलै 2023 रोजी याच इमारतीत सुधारित बांधकाम करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आणि 24 तासात म्हणजे 27 जुलै 2023 रोजी या बांधकामासाठी परवानगी नव्हे तर भोगवटा प्रमाणपत्र देखील देण्यात आलं। अधिकाऱ्यांनी इतकी तत्परता कुणाच्या दबावाखाली दाखवली आणि हे भोगवटा प्रमाणपत्र का दिलं हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलाय। याबाबत महानगरपालिका आयुक्तांना प्रश्न विचारले असता त्यांनी माध्यमांवरच संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। आता ही सगळं चौकशीची सांगितलं ना, मी चौकशी करणार त्याच्यामध्ये येईल। आता त्याच्या संदर्भात नाही पाहिजे, आता फक्त रेस्क्यू ऑपरेशनबद्दल काय असेल सर हे गंभीर आहे ना सर, पहिला आणि दुसरा मजला चौकशी करणार मी सांगितलं ना, चौकशी करणार मी म्हटलंय ना मी। इथं वेस्ट टू एनर्जी प्लांट आहे आणि मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी आहे। यामध्ये काम करणारा जो स्टाफ आहे किंवा जे कर्मचारी आहेत अँथोनीचे आणि इतर ऑफिशियल कामासाठी ही ऑफिस बिल्डिंग ज्या ओरिजिनल प्लॅनमध्ये होती ते बांधलेली आहे आणि त्यामध्ये अँथोनी लाराचे सगळे ऑपरेटर्स किंवा त्यांचा स्टाफ ऑफिस वर्क करण्यासाठी ही बिल्डिंग होती। तिथे कॉन्फरन्स रूम आणि त्यांची बसण्याची व्यवस्था होती। या इमारतीत सुरू असलेल्या वीज निर्मिती प्रकल्पाच्या कामातही अनियमितता आढळून आली आहे। प्रकल्प चालवणाऱ्या ठेकेदारानं अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय।
सांगायचा मुद्दा काय आहे ह्याच्यात, किती राख म्हणजे कचरा प्रक्रिया केल्यानंतर राख किती प्रमाणात जमा झाली, कुठल्या प्रकारची झाली, बॉटम ॲश का फ्लाय ॲश आहे, म्हणजे ती हॅझर्डस, म्हणजे ती परत तिचा वापर करू शकतो का, अशी ही थोडक्यात माहिती ही द्यावी लागते. आता ह्याचं कन्क्लुजन काय निघतं बेसिकली, की तुम्ही जर ही रिपोर्ट सबमिट केली नाही म्हणजे कचरा प्रक्रिया पूर्णच नाही झालेली आहे. आता डोंगराचा ढीग त्या बिल्डिंगवरती कोसळला म्हणजे ही कचरा प्रक्रियाची माहिती जर सबमिट केली असती, मग खरंच तुम्ही कचरा प्रक्रिया वेस्ट टू एनर्जीच्या अंतर्गत केलेला आहे ह्याची माहिती समोर आली असती, तर ती कुठलीही सबमिट केलेली नाही. म्हणून तो कचऱ्याचा ढीग तो वाढतच गेला. सलग चौथ्या दिवशी या इमारतीचं बचाव कार्य सुरू असून आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. तब्बल 72 तासांनंतर अक्षय सावंत नाव असलेल्या कर्मचाऱ्याला बाहेर काढण्यात आलंय. रुग्णालयात नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलंय. दरम्यान प्रशासन लपवाछपवी करत असल्याचा आरोप इथल्या नातेवाईकांनी केलाय. आम्ही गेली 4 दिवस झालं इथं वाट बघतोय. 4 दिवसामध्ये 4 दिवस झालं बिना अन्न पोटाचा आहे. इथं कुणाचा तर भाऊ, कुणाचे तर वडील, कुणाचे तर मुलगा इथं थांबला. त्यांना न कल्पना देता ही बॉडी घेऊन जात आहेत सांगत नाहीत. आतमधून कुठली माहिती बाहेर येत नाही. ते डायरेक्ट अँब्युलन्स तिथं उभी करतात आणि एक पेशंट त्यांनी वायसीएम मध्ये रुग्णालयामध्ये हलवला. मग त्यांनी सगळी खरी माहिती आम्हाला द्यायला नको का? इथं सगळे त्यांचे नातेवाईक थांबलेत. किती वेळ झाला थांबल्यात? 70 तास इथं थांबलेत लोक. मोशीतील या इमारत दुर्घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अधिकृत परवानगी नसताना वरचे 2 मजले उभारण्यास परवानगी कोणी दिली? त्या मजल्यांवर कर्मचारी काम करत असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती? आणि संबंधित विभागानं याकडे दुर्लक्ष का केलं? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. अभिजित पोतेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.